नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूप झटपट टेस्टी आणि मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे। तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे। यामध्ये पाणी घालायचं आहे, तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। जेवढं बेसन घेतलं तेवढंच पाणी यामध्ये घातलं आणि मिक्स करून हे असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे पाहू शकता इतपत हे पातळ आहे। आता यामध्ये भाज्या घालायच्या, तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला, किसलेलं गाजर घातलं, टोमॅटो घातला, यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, यानंतर कोथिंबीर घालायची आहे। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते, पाव चमचा हळद घालायची आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। यामध्ये मी अगदी चिमूटभर गरम मसाला सुद्धा घातला आहे। तर अगदी बेसिक मसाले घालून आपण ही रेसिपी बनवतोय। भाज्या घातल्यानंतर हे थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून इथे मी साधारण 2 चमचे पाणी आणखी घातलं यामध्ये। तर हे आपलं पीठ तयार झालं आहे। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल पसरवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे। इथे मी एक ब्रेड घेतला आहे। आता हा ब्रेड या पिठामध्ये घोळवून आपल्याला तव्यावरती घालायचा आहे। तर आधीच हा तुम्ही घोळवून ठेवू नका, म्हणजे ब्रेड खूपच सॉफ्ट होतो। जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हाच पिठामध्ये घोळवून हा लगेच तुम्हाला तव्यावरती घालायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने पहा, दोन्ही बाजूने असा मी पिठामध्ये घोळवून घेतला। जास्त वेळ ठेवायचा नाही आहे पिठामध्ये, लगेच तव्यावरती असा काढून घ्यायचा आहे। यामधल्या भाज्या थोड्याशा अशा मी यावरती लावते। हा ब्रेड मी थोडासा बाजूला करते आणि आणखी एक ब्रेड इथे तव्यावरती घालते। तर एकाच वेळेस तुम्ही 2 ते 3 ब्रेड तयार करू शकता। अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामधून ही रेसिपी तयार होते। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या घालू शकता। घरी जर कोबी असेल तर कोबीसुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता। एका बाजूने आपण भाजून घेऊया आणि उलटून घेऊ। तर हे 2 ते 3 मिनटं मी एका बाजूने भाजून घेतलं आहे आणि उलटून घेतलं। दोन्ही ब्रेड इथे उलटून घेतलेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण भाजून घेऊया। खरपूस होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे मी थोडंसं तेल घालते, तुम्ही बटरसुद्धा घालू शकता। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून झालं आहे। काढून घेऊया आणि कट करून इथे मी हे टोमॅटो केचप बरोबर सर्व करते। तुम्ही ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता। सर्व करताना तुम्ही याच्यावरती किसलेलं चीजसुद्धा घालू शकता। तर अगदी सोपी, झटपट आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी तयार झाली आहे। घाईच्या वेळेससुद्धा अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। तर एकदा तरी हा मसाला टोस्ट नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।